मी पुन्हा येईन असं म्हणून प्रचंड बहुमताने पुन्हा मुख्यमंत्री झालेलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. खरं तर फडणवीस हे 1999 पासून आमदार म्हणून निवडून येतात, पण 2012-13त भाजपात मुंडे विरुद्ध गडकरी हा वाद टोकाला गेला आणि यावरच तोडगा म्हणून फडणवीस यांना भाजपचा प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. आणि त्यानंतर फडणवीसांनी अशी काही जादूची कांडी फिरवली की महाराष्ट्रात भाजपला सुगीचे दिवस आले. आज भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आहे. भाजपात प्रदेशाध्यक्ष कोणीही असो, अंतिम निर्णय फडणवीस यांचाच असतो. आज फडणवीस यांची उंची खूप मोठी आहे, पण यामागे त्यांची मेहनत देखील आहे. आज घडीला महापालिका निवडणुका होत असताना सगळ्यात महापालिका निवडणुकीत भाजप प्रमुख दावेदार आहे. इतर पक्ष 1-2 महापालिकेत स्पर्धेत असतील, पण भाजप सगळीकडे मुख्य दावेदार आहे. आणि याचं श्रेय फडणवीस यांना जातं. पण आता त्याच फडणवीस यांनी एक नवीन रेकॉर्ड केलाय. कोणता? चला पाहूयात. नमस्कार. पुढचा विचारमध्ये आपलं स्वागत. भाजप हा पक्ष कायम इलेक्शन मोडवर असणारा पक्ष आहे. ते कायम निवडणूक काळ असल्यासारखे कार्यरत असतात. निवडणूक झाली की इतर पक्ष शांत होतात, पण भाजप मात्र पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो. आता नुकताच महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला, पण हे होत असताना फडणवीसांनी एक नवा विक्रम केलाय आणि तो विक्रम आहे सभांचा. फडणवीस यांनी सर्वाधिक सभा घेत भाजप का जिंकतो याचं उत्तरच दिलंय. या निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण 77 कार्यक्रमांना हजेरी लावली. यामध्ये 37 मोठ्या सभा आणि रोड शोंचा समावेश आहे. त्यांनी मुंबईमध्ये सर्वाधिक 7 सभा घेतल्या, तर त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नागपूरमध्ये 5 सभा पार पडल्या. पुण्यात 2 सभांच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला. याशिवाय सांगली, अकोला, जालना, परभणी, नांदेड, धुळे, लातूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, अहिल्यानगर, वसई विरार, मीरा भाईंदर, सोलापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक आणि नवी मुंबई या प्रत्येक शहरात त्यांनी प्रत्येकी एक सभा घेऊन महायुतीच्या उमेदवारांसाठी मतांचं आवाहन केलं. यावेळी रोड शो करत फडणवीस यांनी भाजपला विजयी करण्याचं आवाहन केलं. यंदाच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे फडणवीस यांनी विविध कलाकारांना मुलाखती दिल्या. ठाण्यात तेजश्री प्रधान आणि मिलिंद बल्लाळ यांना त्यांनी मुलाखत दिली, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये समीरा गुजर यांच्याशी त्यांचा संवाद झाला. नागपूरमध्ये भारत गणेश पुरे आणि स्पृहा जोशी, पुण्यात गिरिजा ओक, कोल्हापुरात कृष्णराज महाडी आणि स्वप्नील राजूशेखर, तर पनवेलमध्ये प्रसाद ओक आणि अमृता खानविलकर यांनी मुख्यमंत्र्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. या व्यतिरिक्त त्यांनी विविध प्रसारमाध्यमांना 33 मुलाखती देऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळेच त्यांनी 29 महापालिकांपैकी 26 महापालिका जिंकण्याचा विश्वास व्यक्त केलाय. एवढ्या सभा घेण्याची फडणवीस यांची काही पहिली वेळ नाहीये. याआधी कोणकोणत्या निवडणुकीत फडणवीस यांनी हा पराक्रम केलाय, चला बघूयात. फडणवीसांनी 2024च्या निवडणुकीत सभांचं शतक केलं. विशेष म्हणजे भाजपकडून फडणवीस यांच्या 125 सभांचं नियोजन करण्यात आलं होतं, पण फडणवीसांनी 100 सभा घेतल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री असताना 100चा आकडा पूर्ण केला होता. असं करणारे ते राज्यातील एकमेव नेते आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्येही एक सभा घेतली. राज्यात 99 आणि केरळात 1 अशा 100 सभा त्यांनी घेतल्या. त्यामुळे मोदी, शहा आणि योगीप्रमाणे फडणवीसांची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून आलं. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजपसह महायुतीतील शिंदे गट आणि पवार गटासाठी फडणवीसांनी सभा घेतल्या होत्या, पण त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही, कारण महायुतीला अवघ्या 17 जागा जिंकता आल्या होत्या. या निवडणुकीत शरद पवारांच्या 60हून अधिक सभा तर अजित पवारांनी 20हून अधिक ठिकाणी सभा घेतल्या. काँग्रेसचे नाना पटोल्यांच्या 50हून अधिक सभा झाल्या. एकनाथ शिंदेंनी रोड शो मिळून 40हून जास्त ठिकाणी सभा घेतल्या. उद्धव ठाकरेंनी 30हून अधिक तर राज ठाकरेंनी महायुतीसाठी 4 सभा घेतल्या होत्या. देशात सर्वाधिक सभा कोणी घेतल्या होत्या, तर ते होते बिहारचे तेजस्वी यादव. हे मी सगळं लोकसभेच्या निवडणुकीबद्दल सांगतेय. आता महापालिका निवडणुकीत इतर नेत्यांनी घेतलेल्या सभा बघूयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 29 प्रचार सभा आणि 25 रोड शो घेतले. त्याचप्रमाणे प्रचारादरम्यान ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई येथील शिवसेनेच्या 14 शाखांना भेट दिली. सर्वात कमी सभा घेणाऱ्यांमध्ये ठाकरे बंधूंचाच क्रमांक लागतोय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 3 सभा घेतल्यात, तर राज ठाकरेंनी 4च सभा घेतल्यात. ठाकरे बंधूंनी मर्यादित सभा घेतल्यात, पण त्यांचा भर थेट शाखा भेटीवर होता.
काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 25 सभा घेत आपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार केला. राज्याचे माजी विरोधी पक्षनेते विजय वेडेट्टीवार यांनीही 25 सभा घेत प्रचार केला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्वाधिक सभा घेणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानेत. अजित पवारांनी एकूण 25 सभा घेतल्या, पण त्यांचा जास्त भर हा पुणे आणि पिंपरी चिंचवडवर होता. म्हणजे फडणवीस यांनी आपणच टॉप असल्याचं दाखवून दिलंय. फडणवीस हे मेहनती असल्यामुळे त्यांचं नाव अनेकदा पंतप्रधानपदासाठी चर्चेत आलंय. तशा बातम्यासुद्धा येत असतात. अनेक वेळा तर अर्थमंत्री म्हणून ते लवकरच शपथ घेणार आहेत अशा अफवाही पसरवल्या जातात. पण फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रात राहणार असल्याचं अनेकदा स्पष्ट केलंय. 1975 नंतर पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ पूर्ण करण्याचा विक्रम फडणवीस यांनी केलाय. विशेष म्हणजे भ्रष्टाचार केल्याचा एकही आरोप त्यांच्यावर नाहीये. मात्र भ्रष्टाचार केलेल्या लोकांना सोबत घेत सरकार चालवण्याचा आरोप मात्र नेहमीच होत असतो. देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सूत्र आल्यापासून राज्यात भाजप नेहमीच 100 पेक्षा जास्त जागा जिंकत आलीये. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सुद्धा भाजपने 100+ आकडा पार केलाय. त्यामुळे फडणवीस यांची रिप्लेसमेंट भाजपला मिळालेली नाहीये. फडणवीस आणि अमित शहामध्ये विसंवाद असल्याचं देखील अनेकदा बोललं जातं. पण फडणवीस यांच्या मागे संघाची ताकद असल्याने पक्षांतर्गत विरोधाची त्यांना भीती नाहीये. कारण खडसे यांचं काय झालं हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे फडणवीस यांनी जास्त सभा घेत झंझावात तयार केला असला तरी त्याचा परिणाम किती झाला हे निकाला दिवशी स्पष्ट होणार. अशाच अपडेट्ससाठी पुढचा विचार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.